माझ्या मिस्टरांनी काजू कतली आणली होती, तर मॉर्निंगला ते ती घेऊन गेले ऑफिसमध्ये देण्यासाठी. सकाळचे 7 वाजले होते. माझ्या मिस्टरांचा ऑफिसला जाण्याचा टायमिंग आहे हा. आणि यावेळीसुद्धा ऊन पडलेलं नव्हतं, खूप आभाळ होतं बाहेर. तुम्ही पाहू शकता माझी आळू कसली छान दिसते आणि अशी गॅलरीमध्ये हिरवळ हिरवळ वाटते. मला खूप भारी वाटतं. तुम्हाला मी सांगितलं होतं की मी इथून आळूचे कांदे आणून प्लांट केले होते, तर त्याची रोपं 2 उगवली आहेत, पाहू शकता तुम्ही. हॅलो अँड गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि काल आम्ही रंगपंचमी खेळली तर खूप थकून आलो होतो. आणि आत्ताही माझा आवाज बदललेला आहे, तर खूप पाणी खेळलो आम्ही, त्यामुळे मला सर्दी झाली आहे. आणि आता घरामध्ये खूप सारा पसारा पडलेला आहे. तर आता माझे मिस्टर ऑफिसला गेलेले आहेत आणि गार्गी पण 6:15ला जाते. माझे मिस्टर 7 वाजता जातात ऑफिसला. तर आता 6:15 वाजलेले आहेत आणि मी आता घरातलं सर्व काम आवरते, कारण किचन ऑलमोस्ट आवरलेलं आहे. मी स्वयंपाक झाला की लगेच सकाळी किचन आवरून घेते. आणि आता घरात जे काही पसारा पडलेला आहे तोही मी आवरून घेते. चला तर मग मी भेटते तुम्हाला सर्व काम माझं आवरल्यानंतर. तोपर्यंत हॅलो. मी सकाळी माझं सर्व काम आवरलं, देवपूजा वगैरे केली आणि मी पुन्हा झोपले. आणि मी आता जस्ट 1 तासापूर्वी उठलीये, 12:30ला वगैरे उठले असेल मी. त्यानंतर मी गार्गीसाठी कुकिंग केलं. मी तिच्यासाठी बटाट्याची भाजी आणि चपाती बनवली आहे. आणि आता मला घरातली काही छोटी छोटी कामं आहेत तीही करायची आहेत. कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या आहेत. तर गार्गी आता येईलच, मी तिला आणायला चाललीये आणि मग त्यानंतर मी तिला झोपवेल. आणि मग आम्ही बाहेर जाणार आहोत. ऍक्च्युली माझे टिश्यू पेपर वगैरे संपलेले आहेत आणि अजूनही काही छोट्या छोट्या वस्तू आणायच्यात. आणि माझं तूपही संपलेलं आहे, पण मला तूप आणण्यासाठी दुसऱ्या शॉपमध्ये जावं लागेल, त्यामुळे ते मी कदाचित उद्या आणेन. मग तुम्हाला मी दाखवेल गार्गी आली की. Hello friends, today is Mustafa's birthday and I got this gift from Mustafa. Happy birthday Mustafa. तर आज होता मुस्तफाचा बर्थडे आणि त्याने त्याच्या फ्रेंड्ससाठी रिटर्न गिफ्ट्स दिले. हॅपी बर्थडे मुस्तफा. आज संध्याकाळच्या जेवणात मी बनवणार होते तुरीची उसळ. तर मी तुरी कुकरला लावल्या होत्या आणि एक पाऊण तास तुरी शिजत होत्या. आता माझं सगळं आवरलेलं आहे घरातलं. आणि ॲक्च्युली मी भाजीची थोडीशी तयारी करून ठेवली संध्याकाळी, कारण मी बाहेर जाणार आहे, तर मुलांना तिथेच आम्ही खेळायला घेऊन जाऊ. माझ्या अजून 2 फ्रेंड्स आहेत आणि त्यांच्या 2 मुली आहेत, तर मग त्या सगळ्या खाली ग्राउंडमध्ये खेळतील. तोपर्यंत आम्ही तिथे बसणार आणि त्यानंतर मग मी वरती घरी येऊन राहिलेला स्वयंपाक करेन, गार्गीला जेवू घालेन आणि झोपवेन. हे आजचं माझं हे नॉर्मल रुटीन आहे. आणि आज थकले होते त्यामुळे जास्त काही केलेलं नाहीये. आणि मला एका शॉपमध्ये जायचे टिश्यू पेपर आणायला, मी तुम्हाला सांगितलंच होतं. आम्ही आता तिकडे निघालेलो आहोत आणि मग तिकडून आम्ही डायरेक्ट ग्राउंडवर जाऊ आणि मग वरती मुलांचं खेळून झालं की वरती येऊ. चला तर मग मी तुम्हाला दाखवते मी कोणत्या शॉपमधून टिश्यू पेपर घेणार आहे आणि अजून काय काय वस्तू तिथे भेटतात.
यानंतर मी इथून एक टी शर्ट घेतलं डेली यूजसाठी. नंतर वीराला बाहेर जायचं होतं, त्यामुळे वीरा आणि पूजा घरी गेले आणि गार्गी आणि श्रव्या दोघे ग्राउंडवर खेळायला आले आणि त्यांना भूक लागली होती, तर त्यांनी ॲपल खाल्लं आणि नंतर दोघींच्या गप्पा आणि खेळणं चालू झालं. आणि आम्ही घरी आल्यानंतर श्रव्याला आणि गार्गीला भूक लागली होती, तर आम्ही त्यांच्यासाठी आवाकाडो आणि बनाना शेक बनवला आणि आम्ही पिलो थोडा थोडा. मी तुम्हाला दाखवते मी आज जेवणामध्ये काय काय बनवलं आहे. मी बनवल्या आहेत तुरीच्या घुगऱ्या आणि याच्यामध्ये मी बनवला राईस आणि इथे आहे भाकरी आणि मी ॲक्च्युली शेंगदाणे भाजून ठेवले कारण मला उद्या शेंगदाण्याची चटणी करायची आहे. आम्ही जाणार आहोत अंगद पंगतसाठी एका फ्रेंडच्या घरी, तर मग त्यासाठी मी शेंगदाण्याची चटणी बनवून घेणार आहे आणि प्रत्येकजण काही ना काही बनवून घेणार आहे. तर मग मी तुम्हाला दाखवेलच उद्या की आम्ही अंगद पंगत कशी करणार आहोत ते. आणि आता माझे मिस्टर आले की आम्ही जेवण करू. हॅलो, आणि माझा आता स्वयंपाक चालू आहे. गार्गीला मी राईस आणि भाजी खायला घातली आणि ती आता झोपलेली आहे, म्हणजे ती बेडवर आहे, झोपेलच ती एवढ्यात. आणि आता मी जेवण करू. माझे मिस्टर आले की ते येतीलच एक 10-15 मिनिटांमध्ये. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की मी श्याम ट्रेडिंग मधून काय काय वस्तू आणल्या आहेत. हॅलो, नमस्कार. मी आज श्याम ट्रेडिंग मध्ये गेले होते आणि मी तिथनं काही वस्तू घेतल्या माझ्या किचनसाठी. तर हे आहेत किचनसाठी लागणारे नॅपकिन. मी हे अजून यूज नव्हते केले, पण मी एक म्हणजे यूट्यूबवरतीच व्हिडिओ पाहिला होता की हे रियुजेबल असतात, तर मग मी ट्राय करण्यासाठी हे नॅपकिन घेऊन आले. तुम्हाला मी दाखवते कसे आहेत ते. हे पाहू शकता, हे एवढे मोठे आहेत. मी तुम्हाला हे कसे मी यूज करेल हेही दाखवेल. हे किचन क्लिनिंग साठी वगैरे यूज करू शकता. फ्रीज मध्ये काही सांडलं असेल तर त्यासाठी तुम्ही वेगळा यूज करू शकता. आणि हे एक पॅकेट मी घेऊन आले आणि मी हा डेली यूज साठी मला एक शर्ट भेटला, तर तोही मी तिथून घेऊन आले. पाहू शकता डेली यूज साठी. आणि हे आहे सायट्रो एक्सप्रेस. तर हे मी आपण जेव्हा कुकिंग करतो तेव्हा ऑइलचे डाग किचनवरती पडतात, खूप सारे ऑइलचे डाग किचनवर पडतात, तर ते डाग काढण्यासाठी ह्याचा यूज होतो आणि हे खूप इफेक्टिव्ह आहे. मी दिवाळीला वगैरे म्हणजे 2-3 महिन्यांनी जेव्हा डीप क्लिनिंग करते माझ्या किचनची, तेव्हा किचनची आणि बाथरूमची, तर हे मी यूज करते. माझ्या पूर्ण किचनला एक पूर्ण लागतो हा, त्यामुळे मी तोही घेऊन आले कारण मला ही क्लिनिंग करायची आहे पुन्हा एकदा. तर हे खूप इफेक्टिव्ह आहे. आणि हे आहेत किचन टॉवल. मी 2 पीस घेऊन आले किचन टॉवलचे कारण मला ही किचन टॉवल खूप लागतात. आणि त्याचबरोबर मी घेऊन आलेली आहे टिश्यू पेपर, ज्याच्यासाठी मी गेले होते. तर हे मी 5 बॉक्स आणलेले आहेत, 1, 2, 3, 4 and 5. तर मला आता कारमध्येही काही ठेवायला लागतील, त्यामुळे मी 5 घेऊन आले. अजूनही 5 आणावे असं वाटत होतं, पण म्हटलं की उगाच कशाला साठवून ठेवायचं, जेव्हा लागेल तेव्हा मी खालनं घेऊन येऊ शकते, त्यामुळे मी आणले नाही. आणि अजून माझे मिस्टर आलेले नाहीत. आता ते आले की आम्ही जेवण करू. मी तुम्हाला सांगितलं की मी हे नॅपकिन आणले होते किचन क्लिनिंगसाठी. तर तुम्ही पाहू शकता माझा गॅस किती क्लीन झालेला आहे आणि मला हे खूप आवडले ॲक्च्युली. तर हे रियुजेबल आहेत. आता मी हे सुकायला ठेवेल आणि मग नंतर सकाळी पुन्हा यूज करेल. आणि आता आमचं भांडी वगैरे जेवण वगैरे झालं, सर्व आवरलेलं आहे आणि आता वाजलेले आहेत 9:15. तर गार्गी मगाशी झोपली, मी तुम्हाला दाखवलं. आणि मी हा व्लॉग इथेच संपवते. जर तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.